नमस्कार. आज आपण पाहणार आहोत आयुष्याचा जीवनपट. ज्येष्ठ पत्रकार, समाजप्रेमी आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व श्री अविनाश खंडेराव देशपांडे हसनाळकर या व्यक्तीचा. 9 सप्टेंबर 1946 नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील हसनाळ या छोट्याशा गावात एका समृद्ध, कर्तृत्ववान आणि संस्कारमय शेतकरी कुटुंबात अविनाश खंडेराव देशपांडे यांचा जन्म झाला. त्या काळात भारत स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर होता, परंतु मराठवाडा मात्र अजूनही निजामाच्या अंमलाखाली होता. अशा संक्रमणाच्या काळात त्यांचं बालपण ग्रामीण संस्कारांमध्ये पण समृद्ध कौटुंबिक परंपरेत घडलं. त्यांचे वडील कैलासवासी खंडेराव देशपांडे हे परिश्रम, दूरदृष्टी आणि शास्त्रशुद्ध शेतीसाठी ओळखले जाणारे आदर्श शेतकरी होते. कष्ट, शिस्त आणि प्रामाणिकपणा हे गुण अविनाशरावांना त्यांच्याकडूनच वारसा म्हणून मिळाले. प्राथमिक शिक्षणासाठी त्यांना हैदराबाद येथील विवेकवर्धिनी विद्यालयात पाठवण्यात आले. पुढील शिक्षण देगलूर इथे झालं. सोलापूरच्या DAV महाविद्यालयातून त्यांनी BA ऑनर्स पदवी प्राप्त केली आणि त्यानंतर उस्मानिया विद्यापीठातून भूगोल विषयात MA पूर्ण केलं. 1972 साली सौ लता यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्या काळात आजच्या अर्थानं प्री वेडिंग नव्हतं. ज्येष्ठांच्या आशीर्वादानं आणि परंपरेच्या साक्षीनं हा विवाह संपन्न झाला आणि आज समृद्ध सहजीवनाचा मोठा पल्ला देखील या जोडीने गाठला आहे. नोकरीच्या अनेक संधी असताना देखील त्यांनी आपल्या वडिलांच्या इच्छेचा मान राखत शेतीची वाट निवडली. काही वर्ष हसनाळ इथं वडिलांच्या मार्गदर्शनाखाली शेतीची जबाबदारी समर्थपणे सांभाळली. मुलांच्या शिक्षणासाठी 1976 मध्ये त्यांनी देगलूर इथं संसार थाटला आणि पुढील अनेक दशकांमध्ये देगलूरकरांनी त्यांना प्रेमाने, स्नेहाने आणि सन्मानाने हसनाळकर भाऊजी म्हणून आपलंसं केलं. आजही देगलूरमधील लोक त्यांना प्रेमाने भाऊजी म्हणून ओळखतात. पत्रकारिता हा त्यांच्या आयुष्याला नवा आयाम देणारा टप्पा ठरला. देवगिरी तरुण भारत या दैनिकाचे तालुका प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम सुरू केले आणि शब्दांच्या माध्यमातून असंख्य माणसं जोडली. समाज, शिक्षण, साहित्य, संस्कृती आणि विविध संस्थांमधील सक्रिय सहभागामुळे त्यांचा विशाल मित्र परिवार निर्माण झाला. आजही त्यांची ओळख ज्येष्ठ पत्रकार म्हणून आदराने आणि अभिमानाने करून दिली जाते. आयुष्यानं त्यांना सुखाबरोबरच मोठी दुःख देखील दिली. 1996 मध्ये वडिलांचं निधन झालं आणि एका आदर्श शेतकऱ्याच्या पर्वाचा अंत झाला. या दुःखातून सावरत असतानाच काही वर्षात त्यांचा गुणी, होतकरू मुलगा अनुराग एका दुर्दैवी अपघातात कायमचा दूर गेला. हा आघात मात्र मन हेलावून टाकणारा होता. मात्र संकटांसमोर न खचता त्यांनी धैर्यानं जीवनाला सामोरं जाण्याचा मार्ग निवडला. हेच तर त्यांच्या व्यक्तिमत्वाचं खरं सामर्थ्य आहे. मुलगी सौ वैभवी आणि मुलगा डॉक्टर विनीत यांच्या यशस्वी संसारात त्यांना समाधान लाभलं. सुनबाई ऋतिका, नातू अमोघ आणि नात अथश्री यांच्या रूपाने घरात आनंदाची नवी पालवी फुटली. त्यांच्या जीवन प्रवासातील सर्वात मोठी साथीदार म्हणजे त्यांची अर्धांगिनी सौ लता. हसनाळकरांच्या मोठ्या कुटुंबात पूर्ण समरस होत त्यांनी संसाराचा गाडा अत्यंत समर्थपणे सांभाळला. कोणत्याही कष्टाची तमा न बाळगता घरातल्या प्रत्येक व्यक्तीला आपलंसं करत त्यांनी आदर्श गृहिणी, सून आणि सहचारिणी म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. त्यांच्या सहवासामुळेच नेपाळ, केदारनाथ, बद्रीनाथ, काशी, अयोध्या, द्वारका, रामेश्वर आणि अनेक पवित्र तीर्थक्षेत्रांचं दर्शन घडलं. जीवन अधिक समृद्ध आणि अनुभव संपन्न होत गेलं. आजही हसनाळकर देशपांडे घराण्याचं नाव परिसरात आदरानं घेतलं जातं. त्यामागे अनेक पिढ्यांचे कष्ट, संस्कार आणि नात्यांची ऊब आहे. ती तेजस्वी परंपरा सन्मानाने जतन करणाऱ्या व्यक्तिमत्वांमध्ये श्री अविनाश खंडेराव देशपांडे आणि सौ लताताई यांचं नाव विशेष आदरानं घेतलं जातं. एका शेतकऱ्याच्या घरात जन्मलेला हा मुलगा शिक्षण, पत्रकारिता, समाजसेवा, नातेसंबंध
आणि माणुसकीच्या बळावर असंख्यांच्या मनात घर करून राहिला आहे. त्यांच्या जीवन प्रवासात आपल्याला एकच संदेश मिळतो: संपत्तीपेक्षा माणसं कमवावी, पदापेक्षा विश्वास कमवावा आणि आयुष्य असं जगावं की तुमच्या नावाचा उच्चार जरी झाला तरी प्रत्येकाच्या मनात आपुलकी, स्नेह आणि आदर जागा झाला पाहिजे. अशा या व्यक्तिमत्वास पुढील आयुष्यासाठी अनेक अनेक शुभेच्छा. संकल्पना, लेखन, आवाज आणि व्हिडिओ निर्मिती आकाशवाणी प्रासंगिक निवेदिका, व्हॉइस आर्टिस्ट, कंटेंट रायटर, व्याख्याती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, बहिशाल विभाग, सौ विद्या जितेंद्र जोशी, चिंचवड, पुणे.